आम्ही सगळ्यांनी आवरलं, काकूंनी पण आवरलं. काकू ताईंच्या इकडं गेले तर दादा ते दोघं जण आणि आम्ही 3घं जण ठरवलं. म्हणजे मला सांगायचं विसरलं मी, आम्ही फायनल ठरवलं की श्रीला स्कूलला टाकायचं. तर आज आम्ही तिच्या ॲडमिशनसाठी चाललो होतं. तर खूप भीती, तर आम्हाला जास्त भीती वाटायला लागली. ती राहती नाही राहती माहीत नाही अजून, तर बघू. तर चालली आहे, जायचं म्हणतीये नको म्हणतीये, चालूच आहे तिचं. बघू, लिफ्ट आली, आम्ही घर लॉक करते, फॅन वगैरे बंद करते. सगळं डिसिजन घेतलाय, पण भीती वाटते राहतीये का नाही माहीत नाही. बघू आता, घेतलाय तर घेतलाय आता. आणि आता कोणतरी खूप नर्वस आहे, म्हणजे तिला काही कळत नाही आज स्कूलला वगैरे काय. तिथं खेळणं वगैरे दिसतं की जायचं म्हणते. तिला वाटतं खेळायला जायचंय स्कूलमध्ये, हा ना. छान वाटतंय ना. आलो आणि श्रीचं बुक वगैरे सगळं भेटलं. आणि आता आम्ही इथे नाही का डीमार्ट मध्ये आलो. तिच्यासाठी टिफिन, ऑर्डर बॅग वगैरे घ्यायची. काय झालं आणि बाबाकडनं आईस्क्रीम खाल्ली नाही असं होईल का? हा ना ग श्री, सॉरी. छान आहे का? परत बोल. काय बोलली? काय बोलली बाबाला? काय बोलली बाबाला? थँक्यू बोलली. चल, लालाची महिना बघा बॅग आली. पाऊस आला, पहिला पाऊस आला उन्हाळ्यातला. टिप 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 चालू आहे. उन्हाळ्याचं फुल नाही. हे बघा, पाऊस आला म्हणलं की जे नखरे घेतलं. त्यानंतर आम्ही ताईच्या घरी आलो होतो. हिची मस्ती चालू आहे. आता काकू तिची नजर काढते. तर काढली 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 आजीनं नजर. तू खूप नखरे करते ना म्हणून, तुला दृष्ट नाही व्हावा म्हणून, तू आजारी पडू नये, तुला भाऊ होऊ नये म्हणून, हो ना. आलो, श्री झोपली आहे. तिथं झोपली होती त्यामुळे मी पटकन निघून आले. काकू ते तिथंच थांबले, ते येतील आता. आणि आम्ही तिची स्कूलची तयारी करून ठेवली आहे. ते पण डॉक्युमेंट वगैरे चेक करतात, का तर उद्या फर्स्ट दिवस आहे तिचा. झोपली आहे ती आज, लवकर झोपी लावलं. रोज एवढं लवकर झोपत नाही. तर आम्ही काय केलं, आज तिला लवकर म्हणजे दिवसा झोपून दिलं नव्हतं. म्हटलं नाही का ती सकाळी लवकर उठणार. आम्ही पण खूप फर्स्ट टाईम आहे त्यामुळं भीती वाटते, काय काय वाटते तुम्हाला सांगू शकत नाही. आणि ठीक आहे, उद्याचा दिवस तिला छान जाईल. तिच्या बाबा तर काय जरा बिझी माणूस आहेत आता सध्या. तिची पण तयारी चालू आहे आणि त्यांचं पण थोडंसं काम काहीतरी चालू आहे. तिची तर मीच तर करून ठेवले. आता काय करायचं आहे, बुकवरती नाव लिहायचं आहे. तिचं बुक पण दिले, आज फक्त नोटबुक सकाळी देते. जस्ट बाहेरून आले आणि त्यांनी नाही का श्रीला जे जे सामान लागत होतं ते पण आणलं. आणि त्याच्यासोबत आज काहीतरी लहानपणीची आठवण भेटली. म्हणजे मी नाही आणलं, सागरने आणलं. त्यांना पण खूप आवडतं हे इमली अशी नाही खायला. मी स्कूलमध्ये असताना खूप खात होते अशी, मला पण लई आवडते. तर त्यांनी खूप सारे आणलं. आणि कधीच त्यांना असं काही सांगितलेलं आवडत नाही, समजत नाही. पण आज चक्क श्रीसाठी रबर वेगवेगळे घेऊन आले. मी बाहेर गेलीच नाही. आणि तिच्यासाठी शॉर्पनर, खोड रबर नाही का, पेन्सिल वगैरे. आणि हे स्टेपलर पण आणले. ते काहीतरी का म्हणजे नाही का लागलं वगैरे, तर खूप सामान घेऊन आले. तसं तिला टिफिनला काय द्यायचं आहे ते सगळं घेऊन आले. सांगावं लागत नाही अशा गोष्टी त्यांना. मी सोडून गपचूप एवढ्यात होते का तर मला आता खायचं नाही सकाळी. श्रीचा फर्स्ट डे, पण इथं पप्पाचाच फर्स्ट डे वाटते स्कूलचा. का तर हे सगळं पूर्ण तिची बॅग वगैरे पॅक करायला लागलेत. जेवढं आणलं आहे ते सगळं ठेवायचं आहे त्यांना. त्यामुळं चेक करतात सगळं कुठे कसं आहे काय आहे. बुक ओपन करून चालू आहे त्यांचं. आणि आत्ता किती वाजलेत माहिती आहे तुम्हाला? मी दाखवते. घड्याळ ओपन करावं किती वाजलेत बघा. 10:52 म्हणजे 11 वाजता आलेत. 11 वाजता हे काय चाललंय. मला सकाळी लवकर उठायचं आहे. तर ह्यांचं बुक चेक करतात, नावं वगैरे टाकलेत तिचे सगळ्या बुकवरती. अजून नाही का ड्रेस वगैरे इकडं बघा कसा ठेवला आहे. त्यानंतर रुमाल. मग तयारी बऱ्यापैकी मी आधीच केली होती, पण तरी पण म्हणजे कसं केलं आहे काय त्यांचं चेक करायचं चाललं आहे. मग उद्याच्या दिवसाबद्दल काय बोलायचं तुम्हाला? फर्स्ट डे ना तिचा.
हां, आणि हे कार्टून बघा आमचं झोपलं कसं उलट. शांत बसा नाही तर उठल्यानंतर काय खरं नाही, उद्या स्कूलला जायचंय. पूर्ण बॅग घेऊन पूर्ण एवढं वजन घेऊन फिरत होते त्या. वजन कसलं ह्याचं? बॅग खाल्ली नाही, घरी येऊस तर बॅग खाल्ली नाही. बुक सगळे त्या बॅगमध्ये ठेवून दे, का तर सकाळी सगळे सब नाही का सांगितलं टीचरने तिच्या. आपणच शिकवणार आहेत रोज, म्हणजे टीचर पण शिकवणार आहेत, पण थोडंफार आम्ही पण. आणि बाहेर जाऊन तर बघा ना, एवढं ते कॉम्पॉसमध्ये सगळं ठेवलं का? तिला आम्ही नर्सरीला टाकणार होतो, नर्सरीचं कॅन्सल केलं. तिला डायरेक्ट LKGला ॲडमिशन घेतलं डायरेक्ट. हा ना, त्यामुळे जरा लोड आला आहे, पण ठीक आहे, मॅनेज करू आम्ही सगळं, हा ना. त्यातच ठेवा सगळं सागर, ह्या बॉक्समध्येच. उद्या वापस जाऊ. हां, हल्ली आजी आणि श्री झोपली येतं, का तर आजीला पण सकाळी जायचं गावी. केलं सागरने ना, अशा फुल पेन्सिल आणल्या तिने ठेवायला अशा. तर मी काय केलं, हे हाफ करून दिली. आता फर्स्ट डे ती राहील हीच मोठी गोष्ट आहे. तर अभ्यास वगैरे ठीक आहे नंतर करा ना. सागर त्याला टोप वगैरे करून ठेवायला लागतं. आणि तिच्यासाठी आम्ही घेतलेलं कॉम्पस कुठे कॉम्पस आम्ही तिच्यासाठी छोटंसं कॉम्पस घेतलं. नाही काय माहिती काय यूज करते काय नाही, सगळं सामान तर आम्ही भरायला चालू आहे. कसली तयारी सोबत चालू आहे ह्यांची, सगळं ठेवते. नाही एवढंच असतं, बस झालं. खोड रबर, 2 खोड रबर कशाला, एक काढा त्यात, एक शॉर्पनर. हो बस झालं एवढंच. छोटे 2 पेन्सिल करून जाईल. आता तिला नाही करत, एक जर टोक तुटलं तर ते दुसरं घेईन, पण उद्या खेळण्याच्या हातात असेल ते. आणि हा आमच्या कार्टूनचा ड्रेस म्हणजे युनिफॉर्म उद्या दाखवते. आता बाकीचं तिची बॅग नाही का ओळखूया म्हणून, का तर सगळ्यांच्या बॅग सेम असतील. तर सागर काय करतात, श्रीशा, सागर, खरात आणि स्माईल कसलं सुंदर दिलं बघितलं ना, त्याला केसच नाही. हां, मला वाटतं तुमची चित्रकला लय खराब होती काही. मी दुसऱ्याकडनं काढून घेऊ. खरी गोष्ट माहीत झाली आज मला. कसं मी हुशार बघ, नाव कसं, अक्षर कसं आहे. थांबा त्याचं अक्षर सुंदर असतं, ते हुशार नसतं. वा वा वा, फोन कुणाचा आलाय? खूप हुशार आहात. भाऊजीचा मोबाईल आहे. ओके डन, बॅग तयार आहे मॅडमची. आमचं कार्टून फर्स्ट डे उद्या, बघू काय करते उद्या. झाले काकू आत्ता चालले आता झोपून, ते पण झोपायचं तुला, का तर सकाळी लवकर जायचं त्यांना. आणि आत्ता मी आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. बाय बाय, गुड नाईट. पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटू आपण. गुड नाईट.